पारा वाढला की लोक कधी येतात कधी येत नाही शेताचे काम आवडले नाही. परंतु मी बी गेल्या वर्षीपासूनच यायलो, त्याच्यामुळं मला पहिल्या वर्षी काय मी म्हणलं आधी बघावं अंदाजा काय काय नाही, कसं आहे वातावरण, आपल्याला सूट होतं का नाही. तर मला हे चांगलं वाटलं की इथं कोणी कोणाला शब्दानं दुखीत नाही आणि माता बहिणीसाठी ही दिंडी सगळ्यात चांगली असं मला वाटतं. कारण माणसं आपल्या आपल्या मस्तीत असतात, मावल्या आपलं आपलं चालतात, कोणी कोणाकडे म्हणजे लक्ष दिलं तरी बी त्यांची काळजी घेण्याची क्षमता या दिंडीमध्ये आहे. परंतु या दिंडीमध्ये प्रकर्षानं जे भक्त येतात त्यांना चालून चालून काही त्रास होऊ लागला तर त्यांच्या सेवेसाठी आपल्याकडे माणूस उपलब्ध नव्हता. गजानन महाराजांनी ही कमी दत्तात्रय रंगनाथ आवटी यांच्या रूपानं आपली कमी जी होती ती दूर केलेली आहे. आणि त्यांनी पहिल्याच वर्षी येऊन हे सेवेचं जे व्रत घेतलेलं आहे ते मला असं वाटतं की ते अविरत चालू ठेवतील आणि दरवर्षी सगळ्याला ही जे सेवा आहे ते अजून याच्यामध्ये वाढ बी करतील. तर आपल्याला उद्देश हाच असतो की गजानन महाराजाकडे आपण जातो, महाराजाकडे गेल्यावर आपण काय मागायचं, काय मागणार आपण गेल्यावर इथून महाराजांना. तर मला वाटतंय की वाटा ज्यांनी ज्यांनी आपल्याला चहा दिला, नाश्ता दिला, जेवण दिलं, पहिल्यांदा त्यांचं भलं करण्याची मागणी आपण कारण ते सुखी झाले तर आपल्या दिंडीला म्हणजे खाण्यापिण्याची एकतर उणीव भासणार नाही आणि दुसरी गोष्ट ते संपन्न झाले म्हणजे आपण संपन्न होतो. आणि आज आपल्या दत्तात्रय रंगनाथजी आवटी यांचा वाढदिवस आहे 50वा. त्याच्यासाठी आपण सगळे त्यांचं अभिष्ट चिंतन करू, त्याला हार्दिक शुभेच्छा देऊ शब्द सुमनानं. ह्या आवटी साहेबाचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर गजानन महाराजाच्या भक्तीचं जे बीज आहे ते यांच्या काकानं तिथं मानवतला प्लॉट दिला, मंदिर झालं आणि ते आज 2010 पासून 2026 पर्यंत त्याचं एका बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं. तर गजानन महाराजाच्या भक्तीला लावणारं हे परिवार आहे आणि त्या परिवारातला एक सदस्य आपल्या दिंडीत आला याचा मला अभिमान आहे. तर मी आपल्या दिंडीतर्फे दत्तात्रय रंगनाथ आवटी यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला मी बाबाच्या चरणी अशी विनंती करतो की त्यांना उत्तम आयुष्य देऊ आणि त्यांचे जे बी मनोकल्पना आहेत त्या पूर्ण हो. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवितो. काय असं